प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. पण जीव प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. चक्षुरेंद्रियाचा विषय देह आहे. शब्दाचा विषय जीव आहे. आत्मा स्वयंप्रकाश आहे. त्या शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश आत्म्याला मी जीव आहे असे शब्दच म्हणावयास लावतो. मला वाटतं इथं थांबावं आपण. पुढचा विषय मला वाटतं झालं. शंका आहे. हा, शंका आहे. ठीक. बोलावं महाराज आपण. आपल्याला विनंती आहे का आपण बोलावं. ठीक आहे. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. महावैष्णव माऊली ज्ञानोबा महाराज. या शब्दानं कसं कसं केलं, काय काय केलं, शब्दाच्या विचित्र अशा शक्तीचा ज्ञानोबा राय कसा प्रयोग होतो हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगतात. हा जर अविद्येच्या अंगी पडला तर नसलेलं जगत समोर येतं. नसलेलं जगत, जड विश्व हे समोर होऊन प्रतीतीला येतं आणि सत्यत्व त्याला दिसतं आणि जगत व्यवहार होतो. शुद्ध स्वरूपात, परमात्म स्वरूपात जग नसताना जग दिसतंय, जग नसताना जग आहे वाटतंय आणि जग नसताना जगत व्यवहार होतो. आणि परमात्मा असताना परमात्म्याचा व्यवहार होत नाही. परमात्मा असताना परमात्मा पारखा होतो. परमात्मा असताना परमात्म्याची प्रतीती अनुभव नसतो. शब्द जर अविद्येच्या बाजूने असला तर. आणि परमात्मा असताना परमात्म्याचा व्यवहार होत नाही, ते जगत व्यवहार होतो. नसल्याला जगत व्यवहार होतो आणि असलेल्या परमात्म्याचा व्यवहार होत नाही. नसलेल्या जगाचा अनुभव येतो आणि असलेल्या परमात्म्याचा अनुभव नाही. ही शब्द अविद्येच्या बाजूनं जर शब्द झाला तर असं होतं, असं आपण काल पाहिलं. म्हणजे जडाचा व्यवहार शब्द अविद्येच्या बाजूने झाल्यावर होतो आणि परमात्म्याचा व्यवहार होत नाही. परमात्म्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही. परमात्म्याच्या अनुभवाचा व्यवहार होत नाही. किंबहुना परमात्म्याच्या आनंदाचा व्यवहार होत नाही. चिदत्वाचा व्यवहार होत नाही. सदत्वाचा, चिदत्वाचा, आनंदत्वाचा व्यवहार होत नाही. परमात्मा असून, सच्चिदानंद असून सच्चिदानंदाचा व्यवहार होत नाही. उलट हा थांबावा, हा नाही व्हावा, पण हा विरुद्ध व्यवहार होतो. असा जड दुःखाचा व्यवहार होतो. ही शब्दाची किमया आहे. शब्द जर अविद्येच्या बाजूने असेल तर असं मागच्या वेळीमध्ये आपल्याला लक्षात आणून दिलं माऊलीनं.
हा विद्येच्या अंगी पडी ते नाथिली आयशी विरुडी न लाहीची तीन कवडी साचा वस्तू. साचा वस्तू सचितानंद जरी असली तरी सचितानंदाचा व्यवहार होत नाही. तीन कवडे म्हणजे बेमोल जाती ती, नाही मध्ये जमा होती. नास्तिकाच्या बाजारात झिरो होते आणि परमात्म्यातच नाथिल्या वस्तूचा बाजार भरतो आणि नाथिल्या वस्तूचा बाजार भरून व्यवहार होतो, वाहपोह होतो. एक जुलूस, एक तांडा, एक टोळी, एक धांदा, एक संसार उभा राहतो. नसताना असल्यालं नाही ठरतंय, असल्यालं नाही होतंय आणि नसल्याला आहे ठरून त्याचा आहे दोष दुला त्याचा व्यवहार चालतो. ही शब्दाची किमया आहे, शब्दाची ताकद आहे, शब्दाचा प्रभाव आहे. शब्द कोण्या बाजूने, व्यवहार त्याचाच होतो शब्द ज्याच्या बाजूने असेल. व्यवहारात वर्चस्व त्याच होत असतं शब्द ज्याच्या बाजूने. म्हणून व्यवहारात शब्दाला किंमत आहे. शब्दाशिवाय व्यवहार होत नाही. शब्दाशिवाय कुठल्याच प्रकारची गतानुगतिक परस्पर जी काही घेऊ देव आहे ती होत नाही व्यवहाराची. ही व्यवहाराची घेऊ देव, व्यवहाराची मिरवारो ही शब्दानं होत असते. शब्द जर नसला तर होत नाही. परमात्मा आहे पण परमात्मा मिरवत नाही शब्द नसला तर. म्हणून परमात्मा शब्दानं मिरविलाय संतांनी. भक्तीचा डांगोरा पिटीलाय संतांनी शब्दानी. देव सुद्धा शब्दाशिवाय मिरवत नाही, संतानं मिरविलाय, संतानं पुढे आणलाय शब्दानी. कारण संतांच्या बाजूने शब्द आहे म्हणून संतानं शब्द चलविला आणि शब्दानं सत्याचा प्रचार प्रसार केला. शब्दानच ज्याच्या हातात शब्द त्याने केले, ज्याच्या हातात शब्द नाही त्याला नाही करता आलं. आणि ज्याच्या अविद्येच्या बाजूने शब्द आहे त्यानं दुसरं कार्य केलं, नास्तिक होऊन दुसरं कार्य केलं, पापी होऊन दुसरं कार्य केलं, अधर्मी होऊन दुसरं कार्य केलं, राक्षस होऊन दुसरं कार्य केलं. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. अधर्मी, राक्षस, पापी, दुराचारी, हल, छल, कपट, कारस्थान, ढोंग, मैंदता, मिथ्याचार, चोरी, हे जे सर्व दुर्गुण आहेत, दुर्व्यवहार आहेत, यांचा जो व्यवहार आहे तो अविद्येच्या अंगी पड. आता अविद्येच्या अंगी पडून सत्व गुण असतो, अविद्येच्या अंगी पडून दुसरा रजोगुण असतो, अविद्येच्या अंगी पडून पुन्हा तमोगुण असतो. मग कोण्या कोण्या गुणाचा व्यवहार होतो तसा. अविद्येच्या अंगी पडून जर तमोगुण असला तर पापाचा व्यवहार होतो नुसता. अविद्येच्या अंगी पडून जर रजोगुण असला तर प्रापंचिक व्यवहार होतो नुसता, कोरडा प्रापंचिक व्यवहार. तिथे पद, प्रतिष्ठा, पैसा, कीर्ती, मान, याचाच उहापोह होतो शब्दाने, याचाच व्यवहार होतो.
आणि अविद्येच्या अंगी पडून सत्वगुण असला तर मग पुण्याचा व्यवहार झाला तरी सकाम होतो, भेदातला होतो, द्वैतातला होतो, अविद्येचा अंग असल्यामुळं. म्हणून इंद्र झाला कोणी तर अविद्येच्या अंगी शब्द होता म्हणून इंद्र झाला. म्हणून इंद्राची अविद्या गेलेली नाही, ब्रह्मदेवाची अविद्या गेलेली नाही, गणगंधर्वाची अविद्या गेलेली नाही, योग्याची अविद्या गेलेली नाही, कारण अविद्येच्या अंगी शब्द आहे तिथं. म्हणून पण सत्वगुणात आहे, म्हणून सात्विक व्यवहार आहे, पण अविद्या आहे. जे व्यवहारात श्रेष्ठ दिसतात, थोर दिसतात, राजे महाराजे, शूर वीर, कलाकार, हे अविद्येच्या अंगी रजोगुणाचा व्यवहार चाललेला आहे. अविद्येच्या अंगी रजोगुण. आणि चोर, दरोडे, खून, मारामारी हे अविद्येच्या अंगी तमोगुणाचा व्यवहार चाललेला आहे. अविद्येच्या अंगी तमोगुणाचा व्यवहार, अविद्येच्या अंगी पडून रजोगुणाचा व्यवहार, अविद्येच्या अंगी पडून सत्वगुणाचा व्यवहार हा बंधनातलाच आहे, जीवदशेतलाच आहे. शब्द करून आणतो. अविद्येच्या अंगी तमगुणाचा व्यवहार पडला तर पंचभूत, अविद्येच्या अंगी रजोगुणाचा व्यवहार पडला तर कर्म इंद्रिय आणि पंचप्राण, अविद्येच्या अंगी सत्वगुणाचा व्यवहार पडला तर ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टी यांची निर्मिती होती, यांचा व्यवहार होतो अविद्येच्या अंगी. म्हणून हा अविद्येच्या अंगी पडी ते नाथिली आयशी विरुढी नसल्यालं आहे असं स्पष्ट होतय, विरुडतय, उगवतय, तरळतय पुढं. आणि नला ही जी 3 कवडी साचा वस्तू आणि त्या वस्तू पुढं, त्या तरळलेल्या मिथ्या वस्तू पुढं सत्य वस्तूची 3 कवड्या सुद्धा किंमत राहत नाही. त्या वेळेच्या बाजारात पेड्याचा पाऊस. अशी काहीच्या बाही करून टाकीत असतो शब्द अविद्येच्या अंगी पडला तर. अविद्येच्या अंगी पडला तर जडाचा व्यवहार होतो. व्यवहार होतो, जडता प्रतीतीला येते. आणि दुसरं एक कार्य सांगतात, हा अविद्येच्या अंगी पडून तसं करतो, अविद्यिक पदार्थाची निर्मिती करतो. नाही नाही, हा अविद्येवर तर प्रयोग करतोच करतो, पण मायेवर सुद्धा करतो. ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी. शुद्ध माया आहे, आणि शुद्ध माया उपाधिक शिव आहे, ती शुद्धच आहे. शिव अशुद्ध नाही आणि शिव बद्ध नाही. या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या ध्यानात घेण्यासारख्या आहेत. माया उपाधी असून शिव अशुद्ध नाही, माया उपाधी असून शिव बद्ध नाही. माया उपाधी असून शिव सिद्ध आहे, शुद्ध आहे, सिद्ध आहे, म्हणजेच बद्ध नाही. पण अशा शिव स्वरूपावर, अशा माया स्वरूपावर देखील शब्दाचा प्रयोग झाला आणि त्यानं त्याच्यातच जीवपणा निर्माण केला. जडपणा कसा निर्माण झाला अगोदरच्या वेळी सांगितलं. आणि जीवपणा कसा आला, जीवपणा कसा येणं, याची कशी करणी आहे शब्दाची. शिवपणा जीवपणा कसा भरला यांनी. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, जीवी अंगे पंचाक्षरी तेवीच बोलू.
दृष्टांत महाराज सांगतात. शुद्ध शिव स्वरूपाच्या ठिकाणी शरीरी म्हणजे त्या ठिकाणी, शरीरी म्हणजे त्या उपाधीत, त्या अंगात, शिवाच्या देहात, शिवाच्या अंगात, शिवाच्या स्वरूपात सिद्ध असणाऱ्या शिव स्वरूपामध्ये कुमारो हा जीव भरी, त्या शिवाचाच कुमार हा जीवपणा भरवितो. कुमारो हा जीव भरी. कुमारो शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक तर त्याचाच पुत्र, आणि दुसरी गोष्ट कुमार म्हणजे कुश कु संस्काराचा, कुविकाराचा भडीमार करून, नसलेल्या गोष्टीचा भडीमार करून, असा त्याचा अर्थ होतो. स्वरूपाच्या विरुद्ध गोष्टीचा, स्वरूपाच्या विरुद्ध गुणाचा, स्वरूपाच्या विरुद्ध समजुतीचा भडीमार करून जीवपणा भरवितो हा शब्दच. शिवाचे कानव भरून शिवाला जीव करतो शब्दच. बहु होता भला परिया रांडीने नाशिला, बहु शिकला रंग चाळे, खरी खोटी हिची वेळी. तुका म्हणे केला रांडीने गाढव, मनासवे धाव घेतलीशे. हा शब्द शुद्ध शिव स्वरूपाच्या ठिकाणी कुमार करून जीवपणा भरवितो. त्यांना ध्यान ब्रह्माचा शिव होतो, आणि शिवाचा जीव होतो, आणि जीवाचा जड होतो. हे 2-3 टप्पे, ह्या 2-3 स्टेप आपल्याला लक्षात आले पाहिजे. जग कसं झालंय. जग जीवापासून झालंय. जीव जीव शिवापासून झालाय. शिव शिव ब्रह्मापासून झालाय. कस काय? ब्रह्माचा शिव मायेनं केलाय. माये उपाधिक शुद्ध शिवाचा जीव अविद्येने केलाय. आणि अविद्येचं जग, अविद्यिक जीव जेवे, त्या जीवाचं जग इंद्रियाने केले. म्हणून इंद्रिय वाचून जग नाही, अविद्ये वाचून जीव नाही, आणि माये वाचून शिव नाही. इंद्रिय वाजा केले तर जग नाही. जीव, शिव आणि ब्रह्म तीनच आहेत. इंद्रिय वाजा केले तर अविद्या वाजा केली तर जगन जीव नाही, फक्त शिव आणि ब्रह्म दोनच आहेत. आणि माया वाजा केली तर जग नाही, जीव नाही, शिव बी नाही, फक्त ब्रह्म, ते केवळ ब्रह्म, निरुपाधिक अमायिक ब्रह्म. म्हणून जगपणात विकार आहेत, जीवपणा संस्कार आहेत. शिवपणा शुद्ध आहे, आणि ब्रह्म हे निरपेक्ष शुद्ध आहे. निरपेक्ष आहे असं म्हणा, शुद्ध ना शुद्ध म्हणताच येत नाही त्याला. म्हणून जग कसं झालं. इंद्रियाच्या माध्यमाशिवाय जग नाही, अविद्येच्या माध्यमाशिवाय जीव नाही, आणि मायेच्या माध्यमाशिवाय शिव नाही. हे माध्यमिक आहेत.
उपाधिक आहे सर्व. जग उपाधिक आहे, जीव उपाधिक आहे, शिव उपाधिक आहे. इंद्रिय उपाधी घेतली तर जग आहे, अविद्या उपाधी घेतली तर जीव आहे, आणि माया उपाधी घेतली असली तर शिव आहे. हे सर्व उपाधिक आहेत, उपहित आहेत. हे सर्व विशिष्ट आहेत, विशिष्ट माध्यमाने आहेत. कोणतरी माध्यम आहे ते. हे स्वतंत्र नाहीत, स्वरूपानं नाहीत. स्वरूपानं जग नाही, स्वरूपानं जीव नाही, स्वरूपानं शिव बी नाही, स्वरूपानं ब्रह्म आहे. ही गोष्ट साधू संतानं सहजतेनं लक्षात आणून दिलेली सर्वांच्या. म्हणून शुद्ध शिवाच्या स्वरूपात शुद्ध शिव, शिव म्हणलं की मायोपाधी आली ध्यानात घ्या. मायाच आहे ती. शिव म्हटलं की मायाच आहे. मातीत पाणी टाकलं की चिखल होतो. माती ही ब्रह्म आहे. पाणी ओतलं की चिखल झाला, तो शिव आहे. आवाज आला कोणाचा? अप्पासाहेब. हा, ठीक आहे. पुन्हा कोणाचा आवाज आहे? आप्पासाहेबाचा आवाज यायला लागलेला अजून बी. म्यूट करा तुमचं माईकचं बटन आहे खाली. हा, बस बस. आता आम्हाला बंद झाला तसा तुम्हाला बी बंद करता आला तर आवाज करा. तुम्हाला पण ती काढा आवाज येऊ नये, काढाची हवा, असा आमचा आग्रह आहे. शुद्ध शिव काय स्वरूप आहे शिवाचं? माया. माय उपाधी शिव बोली जिती. जसं माती मध्ये पाणी ओतलं तर चिखल झाला, चिखलाला आकार द्याला तर घट झाला. ध्यानात घ्या. आणि घाटाला व्यवहार केला तर भिन्नता आली. लक्षात घ्या 2-3 गोष्टी. माती माती नुसती उपादाने या दृष्टांतातल्या भाषेत, आणि आपल्या ह्या सिद्धांतात सत्ता आहे. जस काय माती ही सत्ता आहे. पाणी ओतलं चिखल झाला. मातीत पाणी ओतलं की झाला शिव. दृष्टांतातला सिद्धांतात शिव, मातीत ह्या दृष्टांतात चिखल. मटेरियल झालं. नुसत्या मातीचं काही बनत नाही. पाणी ओतल्याशिवाय काही करता येत नाही, आकार देता येत नाही. तसं शुद्ध ब्रह्माचं काही होत नाही. माया उपाधी असल्याशिवाय जीव शिव जे काय करायचं असलं तर नंतर येत कारभार येतो, नंतर परिणाम आहेत, नंतर विकार आहे, नंतर भास आहे. आधी भास बी नाही, भास नाही, परिणाम नाही, विकार नाही. शुद्ध ब्रह्मात काहीच नाही. पहिले कोठेच नव्हते काही. पण तिथे एक ढालग जे पाणी ओतलं मातीत. मातीत पाणी नका ओतू. मातीचा गणपती करता येत नाही ना, बैल करता येत नाही ना, लक्ष्मी करता येत नाही ना, उंदीर करता येत नाही ना, राक्षस करता येत नाही, घट करता येत नाही ना, मठ करता येत नाही ना, घर करता येत नाही. सिमेंट मध्ये पाणी वाटल्यावर मग घर. म्हणजे पाणी पहिलं द्रव्य आहे, पहिला पदार्थ आहे, पहिली उपाधी, पहिला संयोग आहे. म्हणून प्रकृती पुरुषाचा पहिला संयोग आहे शिवशक्ती, ब्रह्म माया. म्हणून शुद्ध शिव जे म्हणतो ना आपण, तर त्या ह्या बाकीच्या अविद्या, हे इंद्रिय, हे जगत, याच्या दृष्टीनं पण अजूनही कारलं नाही ती. म्हणून त्याला शुद्ध म्हणायचं. ते सापेक्षी शुद्ध आहे, ब्रह्मनिरपेक्षी शुद्ध आहे. म्हणून
मातीत पाणी ओतलं, चिखल, चिखलाला आकार द्याला, घट, घटाला वापरायला काढलं, मिठाचा घट, चटणीचा घट, हळदीचा घट, साखरेचा घट, पाण्याचा घट, दुधाचा घट, दह्याचा घट, ताकाचा घट, लोण्याचा घट, फुकण्याचा घट, विष्टा टाकण्याचा घट. घटच आहेत बरं काही, घाबरू नका. विस्तवाचा घट, घट विस्तवाचा नसतो, विस्तवाचा व्यवहार त्याच्यात होतो म्हणून विस्तवाचा घट. घट दुधाचा नसतो, घट मातीचा असतो, दुधाचा नसतो. दुधाचा त्याच्यात व्यवहार व्हायला लागला म्हणून दुधाचा म्हणावा लागतो. घट दुधाचा नाही, घटाचं उपादान नाही, घटाचं निमित्त नाही दूध, घटाचं माय नाही, घटाचं बाप नाही दूध. मग दुधाचं कसं काय म्हणायला लागली? ही तर किमी आहे. ध्यानात घ्या, बाप मुलायचा नसतोय, बाप त्याच्या बापाचा असतो, पण मुलाचा म्हणू लागतो मुलाच्या कार्यामुळे, मुलाच्या निर्मितीमुळे, मुलाचं संगोपन करतो म्हणून. बाप मुलाचा असतो का? बाप बाप पत्नीचा असतो का? तो तसं घट दुधाचा नसतो, दह्याचा नसतो, कशाचाच नसतो. हे त्याच्यात ठेवल्यामुळे याचा व्यवहार झाल्यामुळे त्याचा म्हणतो आपण प्रघात हे तसं म्हणण्याचा, व्यवहार आहे तसं म्हणण्याचा, जगदांपाती बोलणं येते. म्हणून घट दुधाचा म्हणणं संबंधित येणं तसा व्यवहार झाल्यामुळं. घट आकाराचा आहे, मातीला दिलेल्या आकाराचा घट आहे, दुधाचा नाही. घट म्हणायचा झाला तर चिखलाचा आहे, आणि चिखल मातीचा आहे. माती पाण्याचं मिश्रण आहे चिखल. केवळ माती ती काहीच नाही. मातीत घट प्रपंच नाही ना झाला प्रपंच. मातीत चिखल प्रपंच नाही, मातीत घट प्रपंच नाही, आणि मातीत हा व्यवहार प्रपंच नाही. माती दुधाची, माती पाण्याची, माती अग्नीची, माती घाणीची, माती दह्या दुधाची, कशाची म्हणता येत नाही, चटणी मिठाची, हळदीची, साखरेची. कारण मातीत तो व्यवहारच होत नाही, म्हणून माती कशाची म्हणता येत नाही. मातीला घटमट म्हणता येत नाही, मातीला चिखल बी मानता येत नाही. पाण्याचा संबंध नसला तर माती चिखल नाही. कुलाल दंड चक्राचा संबंध नसला तर माती घट नाही. आणि ठेवण्यातल्या ज्या वस्तू आहेत व्यवहाराचा संबंध नसला, जर मार्केटला नाही आला तर घट, तर मग दुधाचा, पिठाचा, कशाचा म्हणण्याचा संबंध नाही. हा जो व्यवहार झाला सर्व, हा उपाध्या वाढत गेल्यानं झाला, विकार वाढत गेल्यानं झाला. तस मग शुद्ध शिव म्हणजे चिखल, त्याला शुद्ध का म्हणायचं? अजून विकारल्या गेला नाही म्हणून. शुद्ध ब्रह्म, शुद्ध शिव. शुद्ध ब्रह्म माती, शुद्ध चिखल शिव. ध्यानात घ्या. आणि जीव म्हटलं की मग घट, आणि प्रपंच म्हणलं की मग पीठ, मीठ, हळद, साखर, चटणी, घाण, विष्ठा, थुंकी, हे सर्व आले, हे जगत आहे. असो विषय विस्तारित व्हायला लागलाय, पण आवश्यक आहे की शुद्ध शिव. म्हणून हा शब्द शुद्ध शिवावर कुमार करून जीवपणा भरितो. जसं माया ब्रह्माला औषधक पाडून शिव करती, ब्रह्माला उपाधी होऊन शिव करती.
ब्रह्माचा शिव करती. अवच्छेदक म्हणा किंवा अवभासक म्हणा, कारण दोन वाद आहेत, अवच्छेदवाद आणि आभासवाद. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अवच्छेदक पाडून शिवाचा खंड, शिवाचा विशिष्ट, शिवाला वेगळं पाडून, आणि अविद्येनं शिवाच्या ठिकाणी खंड पाडून उपाधी होऊन शिवातून जीवपणा वेगळा पाड. आणि इंद्रियानं पुन्हा त्याच्या पुढे जगपणा आणला. हे असे विभाग, एकात अनेकता, अद्वैतात द्वैत, अखंडात खंडर, अव्यवहार्यात व्यवहार, निराकारात आकार. हे ज्ञानोबा राय म्हणते शब्दाने केले, शब्दानं. शुद्ध शिवाच्या ठिकाणी जीवपणा भरविण्याचं काम शब्दाने केले. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी. शुद्धच असतो, ध्यानात घ्या. बाळ जन्माला आलं किंवा बाळ आहे तर ते शुद्ध शिवाचं स्वरूप आहे. त्याला मी कोण्या गावचा आहे ही कल्पना नाही, अजून ही कल्पना लागली नाही, कल्पनेचा कलंक लागलेला नाही. मी गरीब आहे का श्रीमंत आहे, कल्पनेचा कलंक नाही, शुद्ध आहे ती. ह्या कल्पनेच्या कचऱ्यापासून शुद्ध आहे, कल्पनेचा मळ त्याच्या अंगाला लागलेला नाही. मी कोण्या जातीचा आहे, कोण्या नावाचा आहे, कोण्या गावाचा आहे, गरीब श्रीमंत आहे, कोण्या धर्माचा आहे, किती वयाचा आहे, किती वजनाचा आहे, किती आयुष्याचा आहे, हे जे सर्व औषधक आहेत तिथं नाहीत. तिथं परिकल्पना नाही त्याच्या अंतःकरणात. आडनाव नाही, पोट जात नाही, ध्यानात मान अपमान नाहीत, शुद्ध आहे. आणि मग नंतर काय होते, शब्द तिथं जीवपणा प्रतिबिंबित करतो, जीवपणा भरितो त्याच्या कानात शब्दच. त्याला मी वृद्ध तरुण म्हातारा आहे, वृद्ध आहे तरुण आहे बालक आहे हे बी भान नाही, शुद्ध आहे, शुद्ध. शुद्ध सुशिवामध्ये जीवपणा भरण्याचं काम शब्दाने केलेले. कुमारू सुमारू म्हणून कुमारू लोकवाणी करती आणि सुमारू गुरुवाणी करती, शास्त्रवाणी करती, संतवाणी करती. म्हणून पारमार्थिक श्रवण हे सुमार आहे. सु म्हणजे चांगला, मार मारच येतो. सोम शब्दाचा मारा केला, सुमार. प्रवचन, कीर्तन, पाठ, भजन, नामस्मरण हे सुमार आहे. कारण आपण बेसुमार असतो ताजी, म्हणून सुमार पाहिजे. कुमार नाही पाहिजे. कुमारा झाला की जीव बनतो, सुमारा झाला की जीवपणा संपतो, जीवपणा काकुलती येऊन संपतो. शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी, हा हे सर्वनामानं शब्द दर्शविलेला आहे. हा कारण चालू हे प्रकरण शब्दाच आहे, म्हणून हा अविद्येच्या अंगी पडे तर हा हे शब्द शब्दाबद्दलचं वचन आहे. शब्दाचा निर्देश केलाय हा शब्द करून. हा शब्द जवळची वस्तू दाखवून देणार आहे, म्हणून या प्रकरणामध्ये शब्दाचं
खंडने शब्दाला समोर घेतलेले, शब्दाला हाताळायचे, शब्दाबद्दल बोलायचे. म्हणून सुरुवातीला शब्द शब्द सांगितलेला आहे. शब्द हा शब्द आहे, बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणून त्याचा नाम निर्देश केलेला आहे पहिल्या ओळीत. आणि नंतर त्याला हा हे त्याचं नाम निर्देश केले की नेहमी शब्द शब्द काय म्हणायचं. तसं पाहुण्याचा आपण सुरुवातीला परिचय करून देतो, मग हे आले ते हे ते असे तसे म्हणून त्याचं वर्णन करतो नंतर एका अर्थी शब्दानं. मी हे नेहमी त्याचं नाव घेण्या जात नाही ना पाहुण्याचं बैठकीत बसलेले. सुरुवातीला नाव घेऊ आपण त्यांचं, पण नंतर हे ते मी असंच बोलावं लागेल ना. हा ही हे जे नाम आहेत. म्हणून जवळच हा म्हणून दाखवावं लागतं. हा ही हे जवळच आहे, ते ती ते लांबच आहे. ते शब्द जवळ घेतलेला आहे चिंतनासाठी. आता शब्दाचा विषय, शब्दाचं प्रकरण आहे, शब्द हाताळायचा, शब्दाबद्दल वर्णन करायचंय. म्हणून हा विद्येच्या अंगी पडे अशी उभी मागची, आणि शुद्ध शिवाच्या शरीरी कुमारू हा जीव भरी. हा कुमार करून जीवपणा भरितो. शुद्ध शिवाला कुमार करून जीवपणात भरितो, जीवपणानं त्याला वेगळं पाडतो. जीवी अंगी पंचाक्षरी तेवीच बोलू. कसा वेगळा पाडतो? तर जसा कल्पनेनं भूत बनतो. भूत म्हणजे मागच्या काळातली मेलेली व्यक्ती, असे त्याची काय परिकल्पना आहे. आणि ती भयानं अंगी भरल्या जाते. ती व्यक्ती मला लागली, तिचा माझा संचार झाला, ती मला त्रस्त करायली, तिनं मला पकडले, तिनं मला झडपिले. भूत जबर मोठे गे बाई, झाली झडपण करोगत काही. भूतकाळात जीवन जगलेली एखादी व्यक्ती आता वर्तमानात नसनाही ती शरीरानं, पण ती शरीर गेलं, वासना राहिल्यामुळं त्रस्त आहे. तिला भूत ही परिकल्पना आहे. आणि तिच्या चपक्यात जो कोणी सापडला तर त्याला ती त्रस्त करते, त्याला ती पकडती, त्याच्यात ती संचार करते, अशी परिकल्पना आहे. आणि त्याला सोडित नाही. त्याला कोण आहे म्हटलं की त्याचं जे इथे व्यवहारातलं नाव आहे ते न घेता, ते जे माणसानं झडपिले ते नाव घेतो की ते म्हणजे याच्या माध्यमातून तेच व्यवहार करते ती मेलेली भूत व्यक्ती. भूतकाळात जीवन जगून संपलेली व्यक्ती ती भूत व्यक्ती, ती वर्तमान व्यक्ती. पुढे मुलं बाळ होते ते भविष्य व्यक्ती. मुलं बाळ होणार आहे एखाद्या पती पत्नीच्या माध्यमातून ते भविष्य व्यक्ती. आता जे जीवन जगायले ते वर्तमान व्यक्ती, आणि माग जीवन जगून संपूर्ण आहे ते भूत व्यक्ती. भूत व्यक्ती. मग ती भूत व्यक्ती त्रस्त करीते, तर याच्या अंगात संचार करते, तर तिचे सर्व गुण याच्या अंगात दिसतात, त्याचे सर्व स्वभाव याच्या अंगात दिसतात त्या भूत व्यक्तीची. त्या भूत व्यक्तीच्या वासना याच्या अंगातून, याच्या वाणीतून प्रगटतात. त्या भूत व्यक्तीचे विकार याच्या अंगात दिसतात, ते याच्यात संचार करतो. याच्या आवडीनिवडी नाही, तिच्या आवडीनिवडी अभिव्यक्त होत्यात त्या भूत व्यक्तीच्या. भूत व्यक्तीचा स्वभाव, याचा स्वभाव बाजूला जातो, भूत व्यक्तीच्या स्वभावाचा पगडा बनतो त्याच्यावर. स्वभाव
वासना, अभिव्यक्त्या, नाव. त्या नाव जर विचारलं तू कोण आहे, ती भूत व्यक्ती सांगते हे ते त्याचं नाव. म्हणजे हे जो शुद्ध व्यक्ती होता आधी ह्यो गेला आणि भूत व्यक्ती तिचा संचार होऊन त्याचाच पगडा झाला, त्याचाच व्यवहार चालला, तोच अंगात भरला. तो जो शुद्ध व्यक्ती होता आधीचा, निर्भेळ शुद्ध, त्याच्या स्वभावाचा, त्याच्या गुणाचा, त्याच्या नावाचा, त्याच्या रूपाचा, त्याच्या पत्नीचा पती, त्याच्या मुलाचा बाप, शिव होता तो नाही राहिला. शरीर जरी ते राहिलं तर स्वभाव, गुण, विकार, म्हणजे इच्छा, वासना, बोलणं ते नाही राहिलं. ते भूत व्यक्तीचं झालं, भूतानं संचार केला. हे कसं झालं? जसं झालं हे भूतानं संचार करून याला वेढून घेतलं, तसं शब्दाचं भूत संचारलं आणि शिवाला जीव केले. कुमार शब्दाचं भूत, कुमार संस्काराचं, कुमार शब्दाचं, कुमार समजुतीचं, कुमारा झाला, समजुतीचा कुमारा, शब्दांचा कुमारा, संस्कारांचा कुमारा, पकडा बांधला, डोईजड झालं आणि जीवपाना भरला. शुद्ध शिवाच्या स्वरूपात जीवपाना आला. आला कसा हे सांगितलं आपण, याच्यात गेला जातो कसा सांगितल्याले, पंचाक्षरी जसा कसा काढून टाकीत होतो. वैद्य असतो त्याच्यातला, मांत्रिक असतो त्याच्यातला, भूत काढणारा असतो जसा त्या व्यवहारातला, तो जसा येन तेन प्रयत्न करून ते भूत त्याच्यातलं काढतो आणि त्याला पहिल्यासारखं पुन्हा करतो. त्या भूताची कल्पना, त्या भूताचे संस्कार, त्या भूताचा होणारा व्यवहार त्याला थांबितो आणि त्या व्यक्तीला पहिल्या व्यक्तीसारखा व्यक्ती करून देतो. जाज्वल्य मांत्रिक, जाज्वल्य वैद्य. हे जसं व्यवहार आहे, त्याप्रमाणे सद्गुरु पुन्हा जीवपणा घालून त्या शिवाला शिव स्वरूपात मिळणी करतात. पुन्हा पहिल्यासारखाच कर वशील, पहिला होता अशी तैसा, पहिल्यासारखंच. म्हणून जीवी अंगी पंचाक्षरी तेवीच बोलू जो. पंचाक्षरी त्या चांगल्या माणसाला भूतानं झडपिलं तर भूतानं झडपिलेल्या व्यक्तीला पंचाक्षरी जसा पहिल्यासारखा करतो, किंवा पंचाक्षरी एखादा वाईट पंचाक्षरी नसलेल्या चांगल्या माणसाला त्याच्या अंगात भूत संचार करून त्याला खोलून देतो, ग्राहक तयार करतो. म्हणून ज्या गावात भूत काढायसाठी व्यक्ती आला त्या गावात दुसरी बी भूत खोलत असतील. नसलेल्या माणसाला पुन्हा कल्पना होत्यात आणि पुन्हा भूत लागल्याचा व्यवहार होत असतो, पुन्हा अंगात येते. एका व्यक्तीला भूताची बाधा झाली आणि ती काढायला कोणी आलं की त्या गावात दुसऱ्या बी व्यक्तीला पुन्हा भूत बाधा झाल्याच्या कल्पना होत असतात. पंचाक्षरीमुळं जसं पुन्हा होते ते तसं मंत्रिकामुळं पुन्हा कल्पना शिरत्यात. दुसरे काही मानसिक रोग असतील, काही विकार असतील तर त्यांना बी तसंच अंगात येते, किंवा तसेच कावड्या गोट्या अंगावर येतात, गुचक्या लागतात, रोमांच होतात, उत्तेजना येते. जीवी अंगी पंचाक्षरी ती अंग पंचाक्षराच्या संबंधानं जसं पुन्हा तसं होतंय, त्याप्रमाणे त्या शब्दाच्या संबंधानं तसं झालंय. शुद्ध शिव स्वरूपाच्या ठिकाणी ह्या शब्दानं वाईट मारा केला आणि जीवपणा भरविला. म्हणून मी मनुष्य हा वाईट मारा आहे, मी काळा गोरा आहे, पुरुष स्त्री हा वाईट मारा आहे, कुमार आहे. मी गावाचा, नावाचा, जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा वाटणं कुमार आहे. मी जन्मालेला आहे, मेलेला आहे, पापी पुण्यवान आहे, करताय भोगताय हा कुमार आहे.
शब्दानं झालेला कुमार आहे. मी कुठाला आहे, ताण परत ते बोलणं येते. ध्यानात घ्या, मी घरातला आहे, मी गल्लीतला आहे, मी चाळीतला आहे, मी बोळीतला आहे, मी गावातला आहे, कोणातरी मी तालुक्याचा आहे, कोण्या जिल्ह्याचा आहे, कोण्या राज्याचा आहे, कोण्या देशाचा आहे, कोण्या खंडाचा आहे, कोण्या जगातला आहे. कुठाला आहे, कोण्या सूर्यमालेतला आहे, कोण्या ग्रहावरला आहे, कोण्या सूर्यमालेतला आहे, कोण्या आकाशगंगेतलेला गंगेतला आहे, कोण्या ब्रह्मांडातला आहे, कोण्या विश्वातला आहे, कोण्या अवस्थेतला आहे. मी कुठाला आहे, काहीच मी नव्हे, कोण्या गावीचाही वस्तुस्थिती, पण मी कुठाला तरी वाटतो. ही भ्रांती, ही शब्दानं, शब्दाचा कुमार आहे. मी कोण्या नावाचा, कोण्या रूपाचा, कोण्या गावाचा हा कुमार आहे. आणि काहीच मी नव्हे, कोण्या गावाचा हा सुमार आहे. सुमारा, सुमारू. म्हणून जेवी अंगी पंचाक्षरी तेवीच बोलू. म्हणजे ते पंचाक्षरी जसा पंचाक्षरी मुळे तसं होतंय, किंवा पंचाक्षरी जसा झालेला पुन्हा दुरुस्त करतो, हा पंचाक्षरीचा व्यवहार आहे. नसल्याला संचार होतो आणि नसल्याला संचार नसल्याला असा तो काढून टाकीत असतो, आणि असल्याला जसं आहे तसं शुद्ध ठेवीत असतो. हा पंचाक्षरी जसा आहे तसाच हा शब्द भरितो बी आणि रिकाम बी करतो. भरवीन प्रपंचे रिकाम करणं पारमार्थ आहे. भरवीन बद्धता आहे आणि रिकाम करणं मुक्तात आहे. हे शब्दाचाच खेळ आहे. सर्व सर्व शब्दाचा खेळ आहे. संसार आणि परमार्थ शब्दाचा खेळ आहे. बद्धता आणि मुक्ताचा शब्दाचा खेळ आहे. प्रपंच आणि परमार्थ किंवा जग आणि देव शब्दाचा खेळ आहे. ध्यानात घे गोष्ट. म्हणून शब्दाचा खेळ आहे. शब्दात एकूपणे अंगार पार आहे. विद्येचे का विद्येच्या कसा करायला आहे, तर त्याची कशी करणी ती महाराजा ओवी सांगतात की शुद्ध शिवाच्या शरीरामध्ये हा कुमार करून जीवपाना भरितो. ज्याप्रमाणे मांत्रिक वैद्य हे काम करतो, दोन्ही काम करतो. वाईट मांत्रिक असला तर नसलेल्या माणसाला भूताची कल्पना जडितो. पुन्हा त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी, काही प्राप्ती करण्यासाठी पुन्हा त्याचं भूत काढण्याचा, पुन्हा अनेक मसाला अनेक प्रकार करून अनेक प्रयोग करून पुन्हा त्याचं भूत काढतो. भूत लावतो बी तोच आणि काढतो बी तोच. कसा हा शब्द आहे. ज्याप्रमाणे पंचाक्षरी मंत्र म्हणून पिशाच्याला बोलावित असतो, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी ह्या आकाशाचा कुमार असलेला शब्द जीव भाव निर्माण करतो. पिशाच्याला बोलावतो आणि पिशाची लावतो पाठीमाग मांत्रिक. पिशाच्याला पुन्हा हाकलून देतो, काढून टाकतो, पुन्हा संबंध तोडतो. संबंध आणतो बी तोच आणि संबंध तोडतो बी तोच मांत्रिक. जीवी अंगी पंचाक्षरी दोन्ही काम करतो. त्याप्रमाणेच बोल हा शब्द आहे. बोलू म्हणजे शब्द, हा शब्द तसाच काम करतो. असा दृष्टांत माऊलीनं आपल्याला हे लक्षात आणून दिलेलं आहे. शुद्ध शिव म्हणजे ब्रह्मासंग नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. शुद्ध शिव म्हणजे ब्रह्म कसं आहे, तर असंग आहे. म्हणजे ब्रह्माला कशाचा संग नाही, असंग. असंगो अयं पुरुषा म्हणजे कुठल्याच दुसऱ्या वस्तूचा संबंध न येणारी वस्तू आहे ब्रह्म. शिव, शुद्ध शिव. जसं आकाश, पाणी आकाशात आहे, पण पाण्यापासून आकाश असंग आहे. पाण्याचा आकाशाला संग होत नाही. पाण्याचा कागदाला संग होतो, मातीला संग होतो.
संग होणं म्हणजे त्याच्या संगतीत याचे धर्म त्याच्या शिरणं, याच्या वलीपणानं ते वल होणं, याच्यामुळं त्याच्यात काहीतरी बिघाड होणं किंवा चांगलं होणं, याला संगता म्हणा. ध्यानात घ्या, संघ जसा भरलेल्या व्यक्तीचा घायाचा करिता संघ अंगी अंग माकते, हा संघ आहे. घायाल झालेला रक्ताबंबाळ झालेल्या माणसाचा जर आपल्याला धक्का लागला तर त्याचा रंग आपल्या अंगाला लागतो रक्ताचा. गटारात लोळणारा माणूस जर गर्दीत आला तर गर्दीतल्या माणसाला सुद्धा त्याच्या अंगाचं गटार लागतं. कारण सत्संग आहे, त्याचे कपडे ना आपले कपडे, कपड्याला कपड्याचा संग होतो म्हणून त्याची घाण इकडे लागते, त्याचा चांगला किंवा वाईट रंग इकडे लागतो. सत्संग जसा फुलाचा संग होतो, हातात फुल घेतलं तर फुल हातातून टाकलं तरी फुलाचा संग झालेला आहे हाताला बोटाला, तर बोटाचा वास येतो, पुन्हा संग झाला. एखाद्या सुगंधित द्रव्यामध्ये अत्तरमध्ये जर आपण बोट बुडवलं आणि अत्तरची बाटली लांब ठेवली, पुन्हा आपण कोसो दूर गेलो तरी आपल्या हाताचा त्या अत्तरचा वास येतो. सत्संग, संगता संग जाडला त्याचा याला. तसा पाण्याचा आकाशाला संग जडत नाही, मातीचा आकाशाला संग जडत नाही, नाही नाही अग्नीचा सुद्धा आकाशाला संग जडत नाही, निसंग आहे आकाश. वाऱ्याचा सुद्धा संग जडत नाही, म्हणजे त्याचा परिणाम होत नाही. आकाश माती उधळल्यानं मळत नाही, आकाश पाण्यानं चिबडत ओलं होत नाही, सरदत नाही, आकाश अग्नीनं उष्ण होत नाही किंवा जळत नाही किंवा उजाडात येत नाही अग्नीच्या, किंवा वाऱ्यानं ते हलत नाही, चंचल होत नाही, जागा सोडित नाही. किती वारा प्रवाह सुटला वाऱ्याचा, किती वादळ आले, चक्रीवादळ आले, तरी आकाशाला एक सुतभर सुद्धा इकडे तिकडे हलू शकले नाही. आकाश आहे, आकाशातच 4 भूत खेळतात, पण ह्या 4 भूतापासून आकाश असंग आहे दृष्टांतात. त्याप्रमाणे परमात्मा शुद्ध ब्रह्म कसे असंग आहे, असंग तुम्हा निसंग तुम्हाशी राहणे एकट. आकाश एकटे, चारी असून एकटे, चारी त्याच्या पोटात असून एकटे आकाश, पाचवं नाही यायला. आपण एक म्हणतो आकाश पाचवं, पहिली पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश पाचवं. अरे यायचा ते तसं म्हणत येत नाही, त्याला पाचवं म्हणता येत नाही. हे त्याच्या मानाने हे गणतीतच धरता येत नाही, त्याचा संघच नाही यायला. म्हणून शुद्ध शिव म्हणजे ब्रह्म असंग आहे, नित्य आहे. असंग आहे म्हणजे त्याच्या भाई हे नाहीतच, आकाशाच्या भाई पृथ्वी पाणी अग्नी वारा नाहीतच, याचा संगच झाला नाही काही त्याला. नित्य हे अनित्य घडामोड होती, आकाश तसंच राहते दृष्टांतात. हे घडतेत मोडतेत, आकाश तसंच राहते. शुद्ध हे मलिन आहे सर्व, पृथ्वीत मळ आहे. कशाचा? पृथ्वीत मलिनता आहे, पृथ्वी मळती, कागदाला मळती, मलिन रूपच पृथ्वी, पृथ्वी नुसता मळ आहे. रंग आहेत पृथ्वी, सर्व आकार आहेत, विकार आहेत. मातीमध्ये रंग आहे, म्हणजे मातीनं झाकत आहे. काही बी कागदावर टाकले तर कागद दिसत नाही, कागदाचा मळ लागतो. आपल्या कागदाला काचेला मळ लागतो, कागदाला मातीचा मळ लागतो, मातीचाच मळ आहे. आतापर्यंत जे मळ आहे तो पूर्ण मातीचे, माती मलिन रूप आहे. पाण्याला मळ आहे, पाणी सुद्धा मळ आहे, पाण्यानं सुद्धा पुढं दिसत नाही, प्रतिबंध होतो, पाण्याचा पडदा आहे. अग्नीला सुद्धा मळ आहे, जे रूपवान आहे ते मळाचं रूप आहे अग्नीला सुद्धा. वाऱ्याला चंचलतेचा मळ आहे, प्रवाहितपणा, पण आकाशाला कुठलाच मळ नाही.
कुठलाच मळ नाही आकाशात, म्हणून आकाश कसं आहे? शुद्ध आहे, बुद्ध आहे. परमात्मा कसा आहे? आतापर्यंत दृष्टांत जुळले, पण आकाशाला बुद्ध हा दृष्टांत जुळत नाही. किंवा बुद्ध शब्दाचा स्थिर शांत असा जर केला अर्थ तर तो बी चालतो, पण बुद्ध शब्दाचा चेतन अर्थ जर केला तर ते चालत नाही. आकाशात आकाश जड आहे, मुक्त आहे, इतरानं बद्ध होत नाही. जसं आकाश किती घट करा घटानं बद्ध होत नाही, मठ करा मठानं बद्ध होत नाही. काही ठेवा त्या ठेवेने गर्दीत ते हरपत नाही, किंवा गर्दीत ते बद्ध होत नाही, मुक्तच राहते. हे कळायला पाहिजे. तसा आहे परमात्मा. परमात्मा कसा आहे? असंग आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. त्या वस्तूचे असा परमात्मा आहे, असं ब्रह्म आहे. पण अशा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जीवपणा नाही, स्वभावतानं स्वरूपानं जीवपणा नाही. पण त्या शुद्ध शिवाच्या शरीरात हा शब्दरूपी कुमार जीव भरी, हा शब्दरूपी जो व्यक्ती आहे, शुद्धरूपी शब्दरूपी जे त्याचं बाळ आहे, तर ते जीवपणा भरीत आहे. म्हणजे ब्रह्माला जीवपणा आणतो हा शब्द. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नसल्याला जीवपणा आणतो, किंवा शुद्ध शिवाच्या ठिकाणी जीवपणा आणतो. कारण शिवपणाच्या ठिकाणी जीवपणा येतो नंतर. कारण ब्रह्माचा शिव मायेनं आणि मायेचा शिव जीव शब्दानं किंवा अविद्येनं केलेला आहे. म्हणून परमार्थता जीव मानणारा देखील जीव नाही. पारमार्थिक दृष्टीनं जीव मानणारा, मी जीव आहे मी जीव आहे असं मानणारा देखील जीव नाही. गुरु तू जीव नाही सांगणारे गुरु तर जीव नाहीत, पण जो मी जीव आहे म्हणायला लागला तो देखील जीव नाही. मी जन्मणार मरणारा म्हणायला, काळा गोरा पुरुष स्त्री म्हणायला, तो सुद्धा जीव नाही. पण शब्दामुळे तो आपल्याला जीव समजतो. जसा तू शिवयस असं सांगणारा तर मेंढा नाही, पण मी मेंढा म्हणणारा शिव सुद्धा मेंढा नाही. हे ध्यानात घ्या. त्याप्रमाणे जीव म्हणून घेणारा जीव पाना ज्यानं अंगाला लावून घेतला, जीवपणाची भ्रांती झालेली, ज्याला कल्पना झाली, तीव देखील जीव नाही. तर संत सद्गुरु कुठे जीव येईल? पण शब्दामुळे तो आपल्याला जीव समजतो. मग शब्दाने जीव केले की नाही? केलं ना. त्याला कल्पनाने केलं ना. कल्पना विधेयनी झाला ना. तो केला म्हणजे झाला, बनला. अरे शब्दाची सहायता घेऊनच आस्तिक आपल्याला जीव मानतात. शब्दाची सहायता घेऊनच आस्तिक आपल्याला काय म्हणतात? जीव म्हणून घेतात. हा, मी जीव आहे, मी पुण्यवान जीव आहे, मी नामस्मरण करणारा जीव आहे, मी धार्मिक व्यक्ती म्हणजे जीव आहे, असं जे म्हणतात. म्हणजे संकोचून बोलतात ते. म्हणून आस्तिक आपल्याला जीव मानतात. नास्तिक स्थूल देहालाच मी म्हणतात. आता नास्तिक जीवपणावर सुद्धा जागे नाही, ते स्थूल देहालाच मी म्हणतात. त्याच्यापेक्षा खाली गेली, ती इंद्रियावर उतरली. पण देह तर तुम्ही नाहीतच. किती जरी शरीराला मी म्हणले तर शरीर तुम्ही नाही, जीव देखील तुम्ही नाही. ती खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही स्वतःला जीव आहे म्हटले की फिरावी लागते. हे पहा, कोण्या कोण्या समजुतीनं कोणची आपत्ती येते हे गुरुजी सांगायले तिथं, की ज्याला फिरावे लागते तो जीव, आणि ज्याला जाळावे लागते ते शरीर. म्हणून मी शरीर आहे, मनुष्य आहे असं म्हटलं की जाणारे तुम्ही, जन्मणारे मारणारे तुम्ही. आणि मी जीव म्हटलं सूक्ष्म देहाच्या संबंधानं, तर मग अभिमानानं त्या, तर मग फिरणारे तुम्ही. जीव जीव म्हटलं की फिरणारा, आणि देह म्हटलं की जाणारा. म्हणून दिसणारे जाणारे शिव, न दिसणारे फिरणारा जीव, न दिसणारा न फिरणारा असणारा देव. ध्यानात घ्या. म्हणून देव, जीव आणि शिव. पहिला होता देव, मायोपाधीने झाला शिव, अविद्योपाधीने झाला जीव, आणि इंद्रियाच्या पुढं झाला देह शिव. पण शिव झाला तो.
शिवच शिवरूपाला आला. ही करणी शब्दाची ज्ञानोबा आपल्याला सांगतात. म्हणून ते झालं नाही, पण शब्दानं कल्पना झाली. शब्दानं कल्पना होत असती तसं होत नसते. ज्याला फिरावी लागते तो जीव, ज्याला जाळावी लागते ते शरीर, मग जळणारे तुम्ही का फिरणारे तुम्ही? जळणारं शरीर आहे, फिरणारं मन आहे, सूक्ष्म देही. आपण कुठे येतो पण ही लक्षात येत नाही. तर फिरणारे आम्ही म्हणजे म्हणजे आता जळणारे म्हणल्यापेक्षा फिरणारे म्हणलेलं बरं. म्हणून देहाध्यासापेक्षा जीवाध्यास बरा आहे. म्हणून गुरुजी म्हणतात मग जळणारे तुम्ही का फिरणारे तुम्ही? प्रश्न आहे तर फिरणारे आम्ही म्हणजे देहाभिमान न घेता जीवाभिमान घेतला. म्हणजे जीव अर्थात शब्दाने तुम्हाला जीव केली. मूळचे तुम्ही ब्रह्म आहात, मूळचे तुम्ही ब्रह्म आहेत. म्हणून देह मी नाही कळाव, जीव मी कळाव. आणि जीव मीपणा हा सुद्धा भ्रम आहे. शिवय शिवोम चिदानंद रूपम शिवोम शिवोम हे कळा. आणि ते शिवपणा सुद्धा माय उपाधिक असल्यामुळं मी निरपेक्ष शुद्ध आहे, मी अद्वय, मी असंग आहे, मी अरूप आहे. मला कुठल्याच प्रकारचा कलंक नाही, उपाधित नाही, निरुपाधिक मी, असं लक्षात ठेवा. म्हणजे शुद्ध ब्रह्म लक्षात ठेवा. हा क्रम आहे, परंतु हे लक्षात येत नाही. म्हणून शुद्ध ब्रह्म आपण आहोत हे आपल्या लक्षात येऊ. मूळच असलेले ब्रह्मरूप, असलेले ब्रह्मस्वरूप हे पहा. आता काय त्याची कोटी केली गुरुजीने की जे असलेलं आहे, जे निव्वळ शुद्ध असलेली सत्ता आहे ते ब्रह्मस्वरूप. शब्दाने जीवपणा, शब्दानं जीवपणा आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्दानं जीवपणा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म संत चरण. संतांच्या शब्दाचं, संतांच्या चरणाची सेवा न केल्यामुळं त्याला शब्द त्याचा विद्येला सहकारी झाला नाही, अविद्येला सहकारी झाला. म्हणून जीवपणा, म्हणून जन्म मरण पडलं. जर तो सद्गुरूला शरण जाईल तर शब्द त्याच्या बाजूने होईल. तर शब्द जर त्याच्या बाजूने झाला तर त्याला मी ब्रह्म आहे असा तो टाळू फोडीन, मी ब्रह्म आहे असं तू महाध्वनी करीन. म्हणून असलेले शुद्ध ब्रह्मस्वरूप शब्दाने जीवपणा आणला. आणि दिसणारे स्थूल शरीर, हे स्थूल शरीरेवरचं काळा गोरा स्त्री पुरुष दिसायले ते दिसणार आहे. जीवपणा न दिसणारा भ्रम आहे. दिसणारा भ्रम देहपणा, न दिसणारा भ्रम जीवपणा, आणि असल्यानं स्वरूप ब्रह्म. या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. वरला स्तर येतो देही, आतला स्तर येतो जीवपणा, आणि आतला अंतर्गत आहे वास्तविक सत्ता ते ब्रह्म. म्हणून ब्रह्मावर जीवपणाचा आरोप आहे, आणि जीवपणावरच देहपणाचं दृश्य आहे. म्हणून दृश्य बाजूला सारून अदृश्य जीवपणा लक्षात घ्या. आणि अदृश्य जीवपणाचा देखील भ्रम वारून शुद्ध ब्रह्म स्वरूपाशी एकरूपता वाळखा. म्हणून असलेले शुद्ध ब्रह्मस्वरूप शब्दाने जीवपणा आणि दिसणारे स्थूल शरीर, या तीन क्रम आहे. ज्या देहाला आम्ही म्हणतो तो देह प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. साक्षात आहे, पुढे देह दिसायला लागला, हा प्रत्यक्ष प्रमाणे चक्षुरादी इंद्रियानं दिसायला लागला. पण जीव प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. जीव कुठे प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतो? कोणाच्या इंद्रियाचा जीव विषय नाही, जीव विषयच नाही कोणा इंद्रियाचा. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. कोण? जीवपणा. चक्षुरादी इंद्रियाचा विषय नाही आहे. ठीक आहे, डोळ्यानं, कानानं शब्दाचा हा आवाज याला तापट आणली हा शरीराला. तो त्वचेनं हातापायाच्या आकाराचा स्पर्श भाग आहे. डोळ्यानं काळं गोरं सावलं रूप दिसायले शरीराचं. जिभेनं शरीराचा रस चाकल्या जातो, नाकानं शरीराचा वास येतो. म्हणजे पाचही इंद्रियानं शरीर प्रत्यक्षाचा विषय आहे, चक्षुरादी इंद्रियाचा विषय आहे. शब्दाचा विषय जीव आहे. फक्त जीव शब्दा नाही, जीव शब्दे बांधला. शब्दानच मी या गावचा आहे, मी या नावचा आहे, मी या जातीचा आहे, मी जन्मलेला आहे, मी मेलेला आहे, मी सुखी, मी दुखी, मी पापी, पुण्यवानी, समजे शब्द आहे. मग शब्दाचा विषय जीव आहे. आत्मा स्वयं प्रकाश आहे. आत्मा शब्दाचा विषय नाही,
आणि इंद्रियाचा विषय नाही. म्हणजे प्रत्यक्षाचा विषय नाही आणि शाब्दीचा विषय नाही, शब्द प्रमाणाचा विषय नाही ना प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. परमात्मा परमात्मा विषयच नाही. आत्मा स्वयंप्रकाश आहे, विषय नाही को नाही, दया प्रमेयत्वची नाही, त्या स्वयंप्रकाशा काही प्रकाशाळू बोली म्हणून स्वयंप्रकाश आहे. मी स्वयंप्रकाश आहे. त्या शुद्ध स्वयंप्रकाश आत्म्याला मी जीव आहे असे शब्दच म्हणावयास लावतो. असा शुद्ध स्वयंप्रकाश असल्यानं आपलं स्वरूप, निखळ केवळ अद्वय असलेलं आपलं स्वरूप, निरामय असंग निर्विकार निराकार असं असलेलं आपलं स्वरूप, त्या आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जीव असे शब्दच म्हणाव्यास लावतो. अशा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जीवपणाची जी कल्पना आहे, जीवपणाची अल्पज्ञता आहे, जीवपणाची अल्पशक्तिमत्ता आहे, जीवपणाचं पारतंत्र्य आहे, जीवपणाचा मायामोहितपणा आहे, जीवपणाचा भेद आहे. जीवपणा आहे. अशा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जी विविधता, ज्या कल्पना, ज्या वासना, जी पारतंत्र्यता, जी अल्पज्ञता, जो अल्पपणा, हे जे अनेक प्रकार आहेत हे शब्दानं भरलेले आहेत. जर शब्दाने शब्द गेली, कुमारानं कुमार गेला, वाईट लोकांकडून आलेले तर चांगलं संताकडून येऊन जर वाईट गेलं तर मायनस होईल सर्व. आणि शुद्धाला शुद्ध लक्षात येईल. म्हणून अशी शुद्धाला शुद्ध लक्षात येणं, शुद्ध खाली राहणं, अशुद्धी सर्व जाणं, संतांच्या शब्दानं आपलं आपल्याला लक्षात येणं, हाच मोक्षी. अशा प्रकारची शुद्धता लक्षात येते. जसा पंचाक्षरी करतो, कल्पना बी तोच करतो आणि कल्पना बी तोच निवृत्त करतो. घ्या, कल्पनेनं कल्पना गेल्या आणि खाली आरोग्य लाभत असते, मानसिक आरोग्य मांत्रिकाच्या संगतीत. अगोदर काहीतरी तो खात नाही, काहीतरी गुचक्या लागतात, काहीतरी झोपत येत नाही, हलकीपणा, काहीतरी वेगळाच व्यवहार होतो. म्हणून काय झालं म्हणून एखाद्या मांत्रिकाला बोलणार, तर मांत्रिक म्हणून त्याला भूत लागलं. आता पहा, हे आधी काय होतं याला काहीच माहित नाही, पण फक्त आरोग्य बिघडलं होतं म्हणून मांत्रिकाला आणलं. तर मांत्रिकाला सांगितलं भूत लागलं, हे लागलं, इतक्या वाजता लागलं, या वेळेला लागलं, हे नाव आहे त्याचं, असं अशा प्रकारचं भूत आहे. मांत्रिकानं पुन्हा घालणार, बरं घातले त्यानं सुरुवातीला, आणि पुन्हा त्यानं मग त्याला राजी केलं की कसं करायचं तर करा, पण हे काढा, तर मग त्यानं काढले बी त्यानंच. कल्पना हे पण आधी आरोग्य बिघाडलं होतं, कल्पना घातली त्यानं, कल्पना काढली त्यानं, पण कल्पना घालून काढल्यानं रोगाचं आरोग्य प्राप्त झालं. हे ही गोष्ट ध्यानात घ्या, अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. म्हणून कुठं आपल्याला जन्म मरण माहित होतं, आपण फक्त दुःखी होतो. कुठं आपल्याला जीवपणा माहित होता आल्याला. हे संतांना सांगितले की तुम्ही जन्म मरणात पाडा, संतांना सांगितले तुम्ही जीव झाला, संतांनाच वर्ण धर्म आश्रम सर्व सांगितले, विधी निषेध सर्व सांगितले. पाप पुण्य कुठं माहित होतं आपल्याला, संतांनाच सांगितले. संतांनच भूत दाखिलं आणि संतांनच भूत घालविलं. वेदानं सांगितले, प्रवृत्ती वेदानच केली, निवृत्ती वेदान. प्रवृत्ती करणं हे भूत दाखविणे आणि निवृत्ती करणं हे भूत काढणे. म्हणून जीवी अंगी पंचाक्षरी 23 बोल, हा बोल शब्द प्रवृत्ती मार्गानं भूत खवळीतात. ज्याला प्रवृत्तीच नाही कळेल त्याचं भूत खवळलेलं नाही, ते नुसते झाली रोगी पण भूत नाही खवळलेलं. भूत भूत हे आता नाही कळालं त्याला. म्हणून प्रवृत्ती भूत भूत कळते की पाप है, पुण्य है, विधी है, निषेध है, जो नरक है, स्वर्ग है, जन्म है, मरण है, यातना आहेत. हे भूत खवणे अनेक यातना यम करविल कोण सोडविल ते तुला, हे भूत खवळ नाही. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, भूत खवळी नाही प्रवृत्ती सांगितलेली.
पातके करिता पुढे आहे पुसता, हे भूत खवणे केली, कर्म झाली त्याची भोगा आली, भूत खवली नाही. आणि भूत काढणं निवृत्ती, महावाक्यानं भूत काढतात. ध्यानात घ्या, भूत खवळीतात आणि भूत काढतात. म्हणून जे बी अंगे पंचाक्षरी तेवीच बोलू असं हे शब्दच करावयास लावतो. म्हणून शब्दानं असं असं केलेलं आहे असं महाराज आपल्याला सांगतात. खूप वेळ झाला, इथं आपण थांबू. पुढचा विषय उद्या पाहू. हो महाराज चालेल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय जय हरी हरी, जय सर्वांना. जय हरी, जय जय हरी महाराज. जय महाराज. जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. जय हरी. जय हरी, सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी माऊली. सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा सर्वांना. जय हरी बाबा, जय हरी. जय हरी महाराज, सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा.